बायस म्हणजे काय? बायस क्वालिटी मी तुम्हाला काल सांगितलं. क्वालिटी हा शब्द खोल आहे, तो समुद्र आहे. हे शब्द मध्ये मध्ये मी सांगतोय ना, हे सगळे त्याचं व्होकॅब्युलरी आहे, त्याचे हे लिस्ट आहे, इंडेक्स आहे. शब्द असे सांगावे लागतात. मंत्र आहेत हे. राम 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 है ना. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण, हरे राम 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 हरे राम. हा एक मंत्र आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम हा एक मंत्र आहे. मंत्र हा तुमची सगळं त्या मंत्राच्या डेव्हलप केल्यानुसार तो वेगवेगळे ऍक्शन्स करतोय. आर्टिकल मध्ये सिद्ध झालंय. US, जर्मनी, गीतेचे सगळे मंत्राचे वेगवेगळ्या शरीरावर वेगवेगळे चांगलेच परिणाम आहेत. सगळे मंत्र हा वाईट परिणाम कधी करत नाहीच. पण तो जर अयोग्य पद्धतीने उच्चारला, तो जर जगला नाही तर त्याचे अयोग्य परिणाम होतात. 2 बाटल्या दारू पिऊन गायत्री मंत्र म्हणा, काय होतं बघा. एक जणाला पॅरालिसिस अटॅक आला होता. तर हे होऊ शकतं. म्हणजे काय, आता मी मंत्र म्हणून परत क्वालिटीवर येतोय की क्वालिटी हा एक समुद्र आहे. त्याचे काही शब्द आहेत. त्याच्या शब्दामध्ये सगळ्यात वरच अमिताभ बच्चन शब्द असेल, बेस्ट शब्द असेल, तो जगायला यायला पाहिजे, जो कळायला पाहिजे, त्याला म्हणायचं बायस. काय? बायस इज नॉट अ क्वालिटी. बायस ही क्वालिटी असूच शकत नाही. बायस म्हणजे काय? दुजाभाव. दुजाभाव मराठीत काय म्हणतो आपण त्याला? एखादी आई लहान मुलात आणि मोठ्या मुलात काय करते? दुजाभावच ना. दुजाभाव म्हणजे काय? लहान मुलाला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करायचं, मोठ्या मुलाला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करायचं. आईची क्वालिटी नाहीये ती अनबायस पाहिजे. अनबायस म्हणजे काय? स्वतःची आई आणि नवऱ्याची आई. बायस आहे. बायस इज नॉट अ क्वालिटी. अनबायस ते जगावं लागतं. ते ऍक्च्युअल असं आतून फुटायला पाहिजे का ही पण माझी आईच आहे, नवऱ्याची आई पण माझी आई आहे आणि माझी आई तर माझी आई आहेच. तसेच वडील. अवघड आहे. म्हणजे मला हे सांगायचं किती अवघड आहे. सासऱ्याकडे जातो आपण कधी? जावं, सासऱ्याच्या पाय नाही पडणार. लग्न कोणाच झालंय? लग्न कोणाच झालंय आतापर्यंत? मागच्या वर्षभरात सासऱ्याच्या पाय किती वेळा पडले? मागच्या 5 वर्षात? अच्छा बस सासू आहे का? बरं, लग्न कोणाचं झालं दुसरं? तू झालंय ना. इकडे 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 इकडे. बायस हा शब्द जगायला पाहिजे. बायस. सासऱ्याच्या पाया कधी पडला मागच्या 6 डेट किती वेळा झाली? सांग. मागच्या वर्षभरात दररोज होती. पाय किती वेळा पडला? 2-3 वेळेस पडला. 6 महिने. आणि बायको सासूचे पाय किती वेळा पडली? वडिलांच्या तुझ्यापेक्षा जास्त वेळा पडते. बस. ओके. सो मला उदाहरण समजून तुम्हाला काय सांगायचं, हे आपलं एकदम कॉमन उदाहरण आहे. काही गोष्टी असतात आणि आपण आपल्या स्टाईलने बायस होतो. काय होतो? बायस होतो. एका जागी झुकतो. आपलं मन आहे, आपलं जे ब्रेन आहे, आपला मेंदू आहे, आपली विचारांची सरळ काठी आहे, ते अशी वाकडी होती. तसंच चालतं. हे आलं बायस. काय? आपलं मन असं दिसतं बघा. काय म्हणते बरं? इकडं वेगळं. सो हा जो बायस काढणं म्हणजे क्वालिटी. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today. मला म्हणायचं अनबायस्ड. काय? अनबायस्ड होणं म्हणजे क्वालिटी आहे. ओके. मालकाकडून अजून काही अपेक्षा आहेत. आता मी जनरल तुम्ही सांगितलं सगळं. मालकाचं लक्ष हवं, मालकाने
आपल्या चुका व्यवस्थित वर्गीकरण करून आपल्याशी बोलाव्यात. सगळ्यात मोठं काम आहे मी सांगितलं क्वालिटीमध्ये बायस न राहणं. आणि बायस न राहणं हे मालकाचंच काम नाहीये, फक्त हे नोकराचं काम पण आहे. कारण कधी कधी काही बिझनेसेसमध्ये किंवा आता आपल्या हॉस्पिटलमध्ये एक नाही 5 डायरेक्टर आहेत. किती? 5 डायरेक्टर आहेत, म्हणजे जे हॉस्पिटलचे कळस. आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक मॅनेजर आहे आणि एक असिस्टंट मॅनेजर आहे, बरोबर? आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक मॅनेजर आहे आणि एक असिस्टंट मॅनेजर आहे. यांच्या सगळ्यांच्या बाबतीत आपण अनबायस पाहिजे. मी ह्यांचंच ऐकणार, मी हिचं ऐकणार नाही, मी हिचं ऐकणार नाही, माझं तिचं पटतच नाही, मला कळत नाही, असं नाही, बरोबर? तर ही सिस्टम डेव्हलप करायला वेळ लागतो आणि विचार असं करत करत हळूहळू येतं, ते लगेच येत नाही. बायस शब्द कळाला, परत परत मी बायस म्हणतोय, पण हा महत्वाचा शब्द आहे, बायस, बरोबर? बायस नाही पाहिजे, आपण अनबायस पाहिजे. सगळे सारखे आहेत मला, कारण तो देवाचा एकच गुण सगळ्यात महत्वाचा गुण. देव फक्त एकच आहे. काय म्हटलं? बायस इज नॉट अ क्वालिटी. आणि कम्प्लीट अनबायसनेस, कम्प्लीट म्हणजे 100% अनबायस्ड, हे माणसाला शक्य नाही. हे फक्त तोच आहे. त्याच्या दरबारात कुणीही स्पेशल नाही, काय नाही, काय नाही. त्याने एकच गोष्ट सांगितलेली आहे, काय? तुमच्यावर सोडून दिलं त्याने. तुम्ही जे कर्म कराल त्या कर्मात जेवढा बायसनेस आणि अनबायसनेस, जेवढे कष्ट असतील त्याचं फळ तुम्हाला मिळेल. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करत राहा, त्या कर्माच्या तसंच तुम्हाला मिळेल. मग आपल्यासाठी सोपं झालं. आपल्याला जर अनबायस असेल, आपल्याला जर काही करायचं असेल, कुठलंही कर्म करताना ते 100% मन लावून करणे एवढंच आपल्या हातात आहे. ते काम आपल्याला येत नसेल तर ते शिकणे, त्यासाठी गुरु बनवणे, गुरुदक्षिणा तयार पाहिजे. गुरुदक्षिणा वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, पण ते शिकणं तर महत्वाचं आहे आपल्याला. आणि शिकण्यासाठी महत्वाचं काय? नुसतं बघणं आणि ऐकणं म्हणजे शिक्षण नव्हे. बघणं आणि ऐकणं म्हणजे तुम्ही बायस आहे डोळ्यांकडे आणि कानांकडे. येतं का? लिहून बघणं. मी पाहिलंय, केलंय, मला येतंय का? रिव्हिजन मारणं, पाठ करणं, हे पण महत्वाचं आहे. आम्ही पाहिलंय एकदा, बायस झालं, बरोबर? आपला 2 इंद्रियावर जास्त विश्वास आहे. आपण लिहिलं किंवा ब्रेन वापरलाच नाही. ब्रेनला म्हणजे जे काही लिहून पाठ करून परत रिव्हिजन मारणं, या 3 गोष्टी बऱ्याचदा होत नाहीत. लिहिणं, पाठ करणं आणि जेव्हा ती गोष्ट करण्याची वेळ येईल तेव्हा एकदा रिव्हिजन मारणं. मग 3 वेळा इंजेक्शन देणार असेल मी, एसओपी असते, काढायचं, रिव्हिजन मारायचं. कारण काय होतं, विसरत जातो ब्रेन गोष्टी. आपण आपल्या गोष्टी ऍड करत जातो त्याच्यात. ते होऊ नये आणि आपण सरळ पट्टीत राहावं म्हणून ती परत जेव्हा करू ऑटोप्ले करणार. एक किती वेळ पाठ केलं असल्यावर ते समजा आता तुमचा 9चा पाना पाठ आहे, त्याला रिव्हिजन मारायची आहे, फक्त एकदा बघावं लागतो. असं वेळ लागत नाही त्याला, पण त्यातनं क्वालिटी, कन्सिस्टन्सी राहते आणि क्वालिटी येते. पण ते पाहिलं नाही होऊ शकतो. 55 घेऊ शकतो. यालाच म्हणायचं मेडिकल एरर, यालाच म्हणायचं अक्षम्य चूक आहे. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today. आणि अक्षम्य चूक होऊ नये म्हणून जर काही प्रिन्सिपल असेल, तू असेल, तर कुठलीही गोष्ट करताना हे ठरवा की ती लिहिलेली आहे आणि ती मी रिव्हिजन मारलेली आहे. पाठ केलेली असतेच, ती मी रिव्हिजन मारूनच मी ती गोष्ट करते. हात धुण्यासाठी समोर प्रत्येक नळाच्या तिथं हात धुण्याचा चित्र असणार आहे. आपण ते बघतच नाही, हळूहळू ती बदल व्हायला लागते. तसं नाही,
बघणे, तसं बघत बघतच सवयच लावायची ती. मग इथंच काय बायस असणे, आता अनबायस. घरी जरी हात धुतले तरी त्याच पद्धतीने हात धुणे म्हणजे अनबायस, म्हणजे क्वालिटी. आणि ते सगळ्यांना शिकवणे तर हात असे घ्यायचे असतात. हे महत्वाचं आहे. मग ते आपल्या अंगीकृत होतं, अंगीकृत करतो आपण त्याला. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इनकॅल्केट, एकदम आत किंवा एनफोर्स, फोर्स नाही, म्हणजे शक्तीने मी तुम्हाला करायला लावलं नाही, तुम्ही आतून मुक्त झाला ती गोष्ट कशी करायला. बरोबर. अशासाठी मालक जर तुमच्यावर चिडला, ओरडला तर तो चुकीचा होत नाही ना. बऱ्याचदा मालक जेव्हा ओरडतात ते का ओरडतात, कारण त्यांनी तुम्हाला आधी सांगितलेलं असतं सगळं हे, आणि परत 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 तुम्ही जर ती चूक करायला लागल्यावर ओरडणार नाही, काय करणार, मला पाय धुवून पाणी पिणार. आणि आपल्याला काय वाटतं, माझ्याशी नीट बोलले नाही. तर तुम्ही अनबायस व्हा, बायस नका ठेवू. अनबायस होणं म्हणजे विचार करा, अरे नाही बरोबर आहे, मी ही चूक 4थ्या का 5व्यांदा करते, ओरडणार ना, मी असते त्यांच्या जागी, आता बघा विचार कसा करायचा. मी त्यांची जागी असते तर मी काय केलं असतं, तर कॉन्फिडन्स दिली असती, त्या मानाने मालकाने दिली नाही, काय झालं, चांगला माझा मालक. उदाहरण म्हणजे एक शिक्षेचं स्वरूप आपल्याला कळतं की कधीच शिक्षा मर्डररला फाशी सगळ्यांना देत नाही. बऱ्याच लोकांना 14 वर्षांची शिक्षा होती. असं म्हणजे नेहमी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, माणूस हा एकदम अति एकाची भूमिका नेहमी घेत नसतो. माणसाचा स्वभाव आहे एकाची भूमिका केव्हा घेतो, जेव्हा परत तुम्ही ते करायला लागले, दुखती साईडवर मारायला लागले, सांगितलं तर मारू नको, इथं मारू नको, इथं मारू नको, लागलंय मला, मग तसंच होणार नाही. प्राणी तसंच करतो, प्राण्याची शेपटी आहे, तुला हळूच चोळा काय नाही करणार, दमडली दुमडली 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 3-4 वेळा बघतो करून वचका घेते हाताचा. आणि आपण उलट करतो, आपण त्या कुत्र्याला दांडकेने मारतो, पण त्याच्या आधी आपण 3 वेळा ती उरडली आणि त्याने केलं हे विसरून जातो. साऊथ कुत्रे म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, हा त्याला गल्लीतूनच हाकलून द्या आता. त्याची चूक नाही ऍक्च्युली, त्याला म्हणायचं बायस. काय bias is not a quality, unbiased is quality. From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today.